काय पिकलेल्या केसांना? आत्याचं म्हणणं आहे डॉक्टरला सांग की पिकलेल्या केसांना काहीतरी औषध दे. आता त्यासाठी तर मला असं वाटतं एखादा सायंटिस्ट शोधावा लागेल आपल्याला. पिकलेल्या केसांसाठी काहीच सोल्युशन नाही आपल्याकडे. कुणी कितीही म्हटलं की ग्रे हेअर परत रिव्हर्स होतात तर नाही. माझं तर स्पष्ट मत आहे की नाही होत. तर आम्ही तिघेजण म्हणजे माझा सगळ्यात मोठा भाऊ आणि छोटा भाऊ आम्ही तिघेजण मिळून चाललो आहे संगमनेरला. एक डॉक्टर आहेत खूप फेमस. गाडीत बसल्यावर सांगते की का चाललो आहे आम्ही डॉक्टरकडे. काम फक्त माझ्या एकटीच आहे आणि माझ्यासोबत 2-2 माणसं चालली आहेत आणि काही काम नाही यांचं. एकाला ड्रायव्हर म्हणून घेतले, एकाला कंडक्टर म्हणून घेतले, कोणाला रस्त्यात घेतलं तिकीट कट करायला त्याला ठेवलं पाठीमागे. तर आम्ही चाललोय संगमनेरला जसं मी सांगितलं. आम्ही चाललोय संगमनेरला. दायमा म्हणून एक डॉक्टर आहेत खूप फेमस आहेत. माझ्या पुण्याच्या खूप साऱ्या मैत्रिणी त्यांच्याकडे हेअर ट्रीटमेंटसाठी जातात. डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत ते आणि म्हणतात की खूप लांबून लोक त्यांच्याकडे येतात हेअर ट्रीटमेंटसाठी. सो मी पण ठरवले. माझा खूप भयंकर असा हेअरफॉल होतोय. समोरून जास्त माझे हेअर्स जायला लागलेत आणि बऱ्यापैकी सगळ्यांचाच आजकाल कन्सर्न आहे की हेअरफॉल हा होतच आहे. कुणी असं म्हणत नाही की माझा हेअरफॉल होत नाही. मला असं वाटतं की 100मधील फक्त 5 ते 6 लोक असतील की ती म्हणत असतील की हां आमचे हेअर हेल्दी आहेत. सध्याचं पोल्युशन, पाणी, आपलं खाणं ह्या सगळ्या गोष्टींमुळे भयंकर असा हेअरफॉल सगळ्यांचाच होतो आहे. म्हणून म्हटलं की माझ्या 2 मैत्रिणीला, विजया म्हणून माझी एक मैत्रीण आहे, तिचे मिस्टर स्वतः डॉक्टर आहेत. ते दोघे त्यांच्याकडे गेले होते आणि विजयाला खरंच फरक पडला आहे. तर विजयाचं मला रेकमेंडेशन होतं की तू जाऊन ये. मी पाठीमागे पण एकदा त्यांची अपॉइंटमेंट घेतली होती पण तिथून ते खूप लांब होतं म्हणून मी जायचं टाळलं होतं. पण ह्या टाईमला मला खरंच स्वतःला खूप गरज आहे केसांच्या ट्रीटमेंटची. कारण की मी पुण्यामध्ये 2-3 डॉक्टरांना कन्सर्न केलं होतं बट असंच मला काही फरक पडलेला नाही आहे. खूप फरक पडतो आहे पण जोपर्यंत मी मेडिसिन्स घेते आहे किंवा जे सिरम आहे त्यांनी दिलेलं ते लावते आहे तोपर्यंतच मला फरक पडतोय. पण म्हटलं आता एकदा सगळेजण म्हणतायत तर ह्या डॉक्टरांकडे जाऊन येऊयात. मी तुम्हाला सांगेल त्यांचा प्रॉपर ॲड्रेस मेन्शन करेल आणि मला जर फरक पडला तर मी खरंच शेअर करेल. कारण की खरंच सध्या हेअर ट्रीटमेंटची चांगल्या डॉक्टरची सगळ्यांना खूप गरज आहे. आणि आमच्याकडे सगळे टोपी घातलेली आहे, टक्कल आहे पूर्ण. इकडे समोर पूर्ण उजाडलेलं आहे. पाठीमागे भावड्या आहे. भावड्याच्या वयामध्ये भावड्या खूप चांगली केस आहेत माझ्या. हा सगळ्यात मोठा भाऊ आहे माझा आणि हा आहे छोटा, सगळ्यात छोटा नाही, सेकंड लास्ट नंबर आहे यांचा. हा आहे पुणे नाशिक हायवे आणि जेव्हा मी मनसरमधून निघालो, मनसर ते संगमनेर रोड एकदम सुपर. हाफ रोड आम्ही कव्हर केला आहे. आळेफाट्याच्या पुढे आम्ही निघालो आहे आणि अजून एक पाऊण तासाचा रोड राहिला आहे आमचा जायचा. पाऊण तास आम्हाला लागेल. 12ची अपॉइंटमेंट आहे माझी, 11:15 झालेले तर मला असं वाटतं ऑन टाईम आम्ही पोहोचू. थोडंफार 15-20 मिनिट इकडे तिकडे होतील. आणि दोघांनी मला बोर केलेलं आहे बोलून बोलून. आमचं डिस्कशन चाललंय. आम्ही सगळे भाऊ बहीण मिळून पिकनिक प्लॅन करतोय. त्यांची मुलं म्हणजे आमची मुलं वगैरे आम्ही कुणीच येणार नाही. फक्त आम्ही भाऊ बहीण जे आम्ही पहिलं जायचो लग्नाच्या आधी ज्या आमच्या पिकनिक व्हायच्या तशी पिकनिक प्लॅन करायचं आमचं प्लॅनिंग चाललेलं आहे. तर बघू कितपत सक्सेसफुल होते. सगळे कितपत रेडी होत आहेत कारण की काही जणींना छोटी मुलं पण येतात. तर कसं मॅनेज होत आहेत बघूयात. स्पॉन्सर इकडे बसले तर सगळा पिकनिकचा खर्च, गाडी बघत पुढे सगळा पिकनिकचा खर्च आमच्याबरोबर फुल शेट करणार आहेत. ती बिचारी मला एवढी भीती वाटते. मी बेल्ट लावून बसली आहे, पुढे बसली आहे. ड्रायव्हर आमचा एकदम डेंजरस आहे. रात्री तरी एकदा सिंगम पाहिलंय, त्याला असं वाटतंय मी सिंगम झालोय असा गाडी चालवतोय. आणि आज मी त्याच्या गाडीत आली आहे. मी माझी कार नाही आली आहे, मी त्याच्या कारमध्ये आली आहे. पण मला खरंच दुसऱ्याच्या कारमध्ये बसायला काय माहिती खूप भीती वाटते. माझं कंटिन्युअस लक्ष त्याच्याकडेच आहे, फोनवर बोलतोय मध्येच. फायनली आम्ही पोहोचलो दायमा क्लिनिकला. इथले डॉक्टर आहे डॉक्टर प्रवीण दायमा, ज्यांना मी आज पहिल्यांदाच भेटणार आहे. आणि क्लिनिक एकदम मेन रोडलाच आहे, तुम्हाला कुठेही आतमध्ये जायची गरज नाही आहे. क्लिनिकमध्ये एंटर होताच समोर आम्हाला एक सुंदरसं मंदिर दिसलं आणि ते पाहिल्यानंतर खूप प्रसन्न वाटलं. आणि त्याचबरोबर दिसली ही भयंकर अशी गर्दी, जे पाहून मला टेन्शन पण आलं होतं. आणि मला समजलं की आज पेशंट कमी आहेत जे मला जास्त वाटत होते. कारण की त्यांचं असं म्हणणं होतं की डेली इथे 1000 ते 1500च्या रेंजमध्ये पेशंट असतात. खरंच फरक पडतो का? सांगा. सर 100% गुण पडतोय. कुठून लोक येतात?
आंध्र प्रदेशवरून येतात, कर्नाटकवरून, गुजरातवरून येतात. अच्छा. कारण तरच एक पेशंट कोणताही पूर्ण कोणताही शरीराचे स्किन आजार आहे त्याच्यावर नंबर होत्या विचार. एक शिंदेचं कालचं पेशंट आहे, ते टेलर काम करते, खाजं येतो त्या अंगाला. त्या बाईनेच विचारलं काय खरंच 100% गुण येतो. ती बाई पहिलेच आली तर गुण आल्यामुळे ती आता पुन्हा परत आली, काल आली होती. करते म्हणजे तसं झालं 100%. माझ्या मागे पाहिलं इथे किती गर्दी आहे आणि आज त्यांच्याकडे तुम्ही पाहिलं नावं अनाऊन्समेंट होतात ते. त्यांना मी विचारलं आज किती पेशंट आहे, तर त्यांच्याकडे आज 500 पेशंट आहेत आणि त्यांनी सांगितलं आज 500 पेशंट आहे. आज काहीच गर्दी नाही आहे. सॅटर्डे संडे नाही, सॅटर्डेला किंवा वीकेंडला वगैरे इथे एवढी गर्दी असते की भरायला पण जागा नसते. त्यांनी पण मला सांगितलं आहे 100% गुण येतो इथे. सो की मी पण विचार करते आहे की मला नक्की फरक पडेल ह्या गोष्टीसाठी. माझी फक्त कन्सर्न मी म्हटलं केसांसाठीच आहे. त्यांना विचारूया. त्यांचा कॅफेटेरिया आहे इथे आम्ही नाश्ता केला होता आणि माझं म्हणजे मी डॉक्टरांना भेटली, आपण ट्रीटमेंट पण झाली माझी, मला मेडिसिन्स पण मिळाल्या. त्यांनी काय सांगितलं आहे, काळजी काय घ्यायची मी तुमच्याशी शेअर करते. पण दादांनी मला सांगितलं की खरंच फरक पडतो. हो 100% गुण पडतो. त्यांच्याकडे असे खूप सारे पेशंट्स येतात. ते म्हटले आम्ही थोडं लेट झालो, आमच्या समोरच एक पेशंट येऊन गेलो, त्यांना 100% रिझल्ट आला. 100% एकच महिना आला होता. खंडे म्हणून पेशंट आले होते. शिवाजीराजे म्हणून पेशंट आले होते, 1 महिना आधी आले होते. त्यांनी केसावरती आपली ट्रीटमेंट केली, पूर्ण केसावरती त्यांचं हे होतं, केस नव्हते. पण आता त्यांनी 1च महिना आले आणि औषध सरांची ट्रीटमेंट घेतली तरी त्यांचे केस आले, ते समाधानी झाले. किती वर्ष झाले? ही हॉस्पिटल माझ्या हिशोबाने इकडे येऊन वर्ष झाले, पण तसंच सरांचं कमीत कमी माझ्या हिशोबाने अनुभव 25 वर्षाचा आहे. अच्छा सर, 25 वर्ष जुने आहेत. आता हे नवीन हॉस्पिटल त्याने बांधलेलं आहे. पहिले इथेच होतं ना? जुनं पण जुनं संगमनेरमध्ये होतं मॅडम. तर जुनं पण संगमनेरमध्ये होतं आणि नवीन त्यानंतर आता सरांनी सुविधा, आपल्या पेशंटला अडचणी यायच्या, जागा उभं राहायला नाही, सुविधा नाही, खाण्यापिण्याची सगळं सरांनी एका जागेवरती सगळे AC रूमसारखं असं बनवून सुज्ज हॉस्पिटल संगमनेर या एरियामध्ये बनवलेलं आहे. तर दादांचा रिझल्ट एकदम त्यांचं म्हणणं की पॉझिटिव्ह आहे. लेट सी मला कसा इफेक्ट पडतो आणि मला जर खरंच 1 महिन्यामध्ये वाटलं की मला काहीतरी इफेक्ट जाणवला तर मी नक्की तुमच्याशी शेअर करेन. दवाखाना झाला, वेळ आलेली आहे जेवणाची, सगळ्यांना भूक लागली आहे आणि टक्कल दिसायला लागलाय. हे बघा आमचा बावड्या खूप उपाशी आहे, त्याला भूक लागल्यामुळे काय सुचत नाही आहे आणि तिला पण खूप भूक लागली आहे, त्याच्यामुळे याला काय कळत नाही. त्यांना जॅकेट घ्यायचं आहे म्हणून संगमनेरच्या रोडवर आणि मला थांबवलं आहे दोघांनी आणि जॅकेट घेतलं. भेटलं? हे आम्ही शॉपिंग केली नगरमध्ये, आम्ही जर्किंग घेतलं 1000 रुपयाचं, खूप छान आहे. तुम्हाला वाटलं असतं तुम्ही येऊन घेऊन जा, मार्केट चालू आहे. ही आहे दिव्या, जी मला संगमनेरला भेटली आहे आणि मी तिला माझा चॅनल सबस्क्राईब करायला लावला आहे आणि ती माझे व्हिडिओ पाहणार आणि ती इंजिनिअरिंग करते. तिने माझी मदत करायचा प्रयत्न केला पण बिचारीला मी लेक्चर दिलं आहे. सॉरी. ट्रीटमेंट घेऊन जेवण खाऊन प्रवासात खाऊन घरी चालले आहे आणि आता मी ड्रायव्हिंगला लक्ष तर मी ड्रायव्हिंग करत आहे. आम्ही आता गॅस शोधत आहे, आमच्या गाडीचा गॅस संपला आहे. तुम्ही पण आम्हाला डिस्टर्ब करू नका, आमचे व्लॉग मस्त असतात, तुम्ही पाहत राहा. गुगलच्या बाईची बदली झाली का बघा, तेवढी ती करेक्ट सांगत नाही, दुसरी बाई म्हणा. त्यांचं असं म्हणणं आहे, मगाशी आम्हाला गुगल मॅपने इथे खूप फिरवलं, तर पप्पूलाचं असं म्हणणं आहे की ती त्यांना सांगा की ही बाई बरोबर सांगत नाही, ड्युटी बदली करा, तिची ड्युटी बदली करा आणि प्लीज दुसरी बाई द्या आम्हाला, ही बाई काय बरोबर सांगत नाही. तर आमच्याकडे नवीन ब्लॉगर आलेला आहे, आमच्या पप्पूला ब्लॉगिंग चालू करायचंय. मी कॅमेरा चालू केल्यानंतर माझ्या आधी तोच बोलायला चालू करतोय, हे पहा आम्ही डॉक्टरकडनं जाऊन आलोय, आता आम्ही घरी चाललोय, आता आम्ही हे करतोय. तर जोक सपाट. तर चिकन खाऊ नका, तरी पण आम्ही चिकन खातो. खाल्लं आता जस्ट खाल्लं, डिनरला खाल्लं. तर हां, डॉक्टरांनी आम्हाला असं सांगितलंय, मला स्पेशली दोघांना बऱ्यापैकी सेमच इन्स्ट्रक्शन आहे, पप्पूला आणि आम्हाला दोघांना, की तुमच्या आहारामध्ये
त्याच्यामध्ये दूध हे कंपल्सरी असलं पाहिजे डेली, प्लस 2 एग्स. जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही एग्स पण खाल्ले पाहिजेत. रोज 2 एग्स तरी तुम्ही खाल्ले पाहिजेत. आणि दूध आणि दुधासोबत 4 खजूर, ब्लॅक डेट्स हे पण तुम्ही खाल्ले पाहिजेत. आणि तुमच्या आहारामध्ये ज्याच्यामध्ये प्रोटीन्स जास्त आहेत ह्या गोष्टी तुम्ही इन्क्लूड केल्या पाहिजेत. लाईक त्यांनी आपलं नाचणी वगैरे अशा गोष्टी पण खायला सांगितल्या, स्प्राउट्स खायला सांगितलेत, जे आपल्याला सगळेच डॉक्टर सांगतात की केसांसाठी कुठलं फूड महत्त्वाचं आहे, जास्त प्रोटीन असणारं फूड इम्पॉर्टंट आहे तर ते आपण खाल्लं पाहिजे. परत त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली की तुमचं जेवण हे वेळेत असलं पाहिजे. म्हणजे डेली तुम्ही ज्या टाईमला लंच डिनर करताय त्याच टाईमला तुम्ही तो फॉलो केला पाहिजे. प्लस झोप खूप महत्त्वाची आहे. जे आपण रात्री फोनवरती फोन पाहून जे आपण जागं राहतो वगैरे, तर तसं नसलं पाहिजे. आपली जी स्लीपिंग सायकल आहे ती एक प्रॉपर असली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी व्यवस्थित ठेवायला सांगितल्यात. त्यांनी एक सिरम दिलं आहे, म्हणजे ऑइल काइंड ऑफ आहे, तर त्यांनी सांगितलं ते ऑइल मसाज करायचं आहे. 2 महिन्यासाठी त्यांनी ती ट्रीटमेंट आम्हाला घ्यायला सांगितली आणि आफ्टर 2 मंथ्स त्यांनी परत येऊन भेटायला सांगितलं. तर ह्या काही बेसिक गोष्टी आहेत. आणि ऑइलचं म्हटलं त्यांनी, ऑइलिंगसाठी जर तुमचा हेअरफॉल होत असेल तर तुम्ही ऑइल लावायचं नाही. स्ट्रिक्टली त्यांनी त्या गोष्टीसाठी नाही सांगितलं आहे. हेअरफॉल होत असेल तर खूप असं चपचपीत तेल तुम्ही रूट्सला नाही लावायचं, कारण की जर आपण खूप सारं ऑइल लावलं तर दुसरा रूट त्या रूटला जॉईन असतो, जो आपला नवीन येणारा रूट असतो तो जुन्या जो रूट म्हणजे पडणार आहे, जो हेअर आपला पडणार आहे त्याला तो कनेक्टेड असतो. आणि आपण ऑइल लावल्यामुळे ते एकत्र बांधले गेलेले असतात आणि ऑइल लावल्यामुळे दोन्ही सोबत गळू शकतात. सो त्यांनी सांगितलं प्रिकॉशनरी म्हणजे प्रिकॉशन घ्यायचं आपल्याला की आपल्याला जास्त ऑइल स्काल्पला नाही लावायचं आहे. तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आम्हाला डॉक्टरांनी सांगितलेल्या आहेत. तर लेट्स सी हे सगळं झाल्यानंतर म्हणजे 2 महिन्याची ट्रीटमेंट झाल्यानंतर मला काय फरक जाणवतो. वेळ आलेली आहे परतीची आणि तुम्ही पाहताय आम्हाला उशीर झालेला आहे आणि तुम्ही लांबून येणार असाल तर हे धरून चालात की तुम्हाला 1 दिवस हा पूर्ण जाणारच आहे. इथे चालला आहे माझ्या मोठ्या आत्याच्या चकलीचा कार्यक्रम. दिवाळीमध्ये तिने अप्रतिम अशी चकली बनवली होती जी सगळ्यांना खूप आवडली, म्हणून तिला परत एकदा आम्ही सगळ्यांनी चकली बनवायला लावली. आणि सगळ्यात मेन ह्या कोणालाच व्लॉगमध्ये यायला आवडत नाही. माझी नाणी तर मला कंटिन्युअस सांगत असते की प्लीज तो फोन बंद कर. सगळ्यांना घेऊन मी चालली आहे मूवीला, आईला, आत्यांना, सगळ्यांना. आणि नाणीला व्हिडिओमध्ये यायचं नाही नेहमीप्रमाणे, पण आज आम्ही सगळे चाललो आहे सिंघम रिटर्न पाहायला. चला जेवण करून घेऊन निघूयात. माझ्या इकडे गावाला बऱ्यापैकी माझ्या आत्या, आई ह्या फार रेअरली मूवी पाहायला जातात. तर मी ठरवलं की आज मी आलीच आहे आणि आम्ही मुलं आहोत तर सगळ्यांना घेऊन जाऊयात मूवी पाहायला. ह्या चालत आमच्या 3 गाड्या पुढे, सगळे चालत मूवीला. मूवी पाहताना 2 लाईन तर आमच्याच भरलेल्या होत्या, कारण की आम्ही 20 लोक गेलो होतो आणि आईनी यांनी खूप दिवसांनी मूवी पाहिला त्याच्यामुळे त्यांना आवडलाही. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्यासाठी हा युजफुल होता का तेही मला सांगात. आणि आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं असंच प्रेम माझ्यावर राहू द्यात. धन्यवाद.